नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण पशुसंवर्धन विभागमध्ये परिचर्या पदाकरिता काही जीकेचे जे प्रश्न आहेत त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये लेक्चरची सिरीज ही दिली गेली आहे, तर ती तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन मागील व्हिडिओज त्याचे कव्हर करा. आज आपण पुढील सिरीज सराव प्रश्नसंच क्रमांक 64 याच्यामध्ये घेणार आहोत. चला तर मग मी या ठिकाणी सुरुवात करते. प्रश्न 1. तोरणा शिखराची उंची ही किती मीटर आहे? 1404, 1646, 1710, 1438. तर हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय अ 1404. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 2. गरम पाण्याचे झरे रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहेत? सौ, अकलोली, अलिबाग यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ सौ या ठिकाणी गरम पाण्याचे झरे हे रायगड जिल्ह्यामध्ये आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 3. पूस धरण हे कोठे आहे? पर्याय आहेत नांदेड, यवतमाळ, कोल्हापूर, हिंगोली. या प्रश्नाचं उत्तर येतंय पर्याय ब यवतमाळ या ठिकाणी पूस धरण आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 4. एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र हे कोठे आहे? पर्याय आहेत नागपूर, नाशिक, जळगाव, चंद्रपूर. या प्रश्नाचं उत्तर येतंय ब नाशिक. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 5. वैनगंगा नदीचे उगमस्थान कोणते? पर्याय आहेत मुलताई, अजिंठा डोंगर, मैकल डोंगर यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय क मैकल डोंगर हे वैनगंगा नदीचे उगमस्थान आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6. कोणत्या शहराजवळ माथेरान हे प्रसिद्ध घाटमाता आहे? पर्याय आहेत नेरूळ, कोल्हापूर, लोणावळा, नेरळ. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ड नेरळ या ठिकाणी माथेरान हे जे प्रसिद्ध घाटमाता आहे तो आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 7. आंबाघाट हा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? पर्याय आहेत सातारा, रायगड, कोल्हापूर यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येतंय पर्याय क कोल्हापूर या ठिकाणी आंबाघाट हा जो घाट आहे रत्नागिरीला या जिल्ह्याशी जोडतोय. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 8. आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ ही कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहेत सुरतगड, जोधपूर, जैसलमेर, बिकानेर. या प्रश्नाचं उत्तर येतंय पर्याय ड बिकानेर या ठिकाणी आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ आहे. पुढील प्रश्न क्रमांक 9. डॅश डॅश या खनिजापासून ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो. अभ्रक, जिप्सम, बॉक्साईट यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क बॉक्साईट यापासून तो ॲल्युमिनियम हा जो धातू आहे तो बनवला जातो. ॲल्युमिनियमची संज्ञा आहे Al, तर हेही लक्षात ठेवा. पुढे बघूयात. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या ठेवीवर बँक दर व्याज देत नाही? पर्याय आहेत चालू ठेवी, मुदत ठेवी, बचत ठेवी अ आणि ब. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ चालू ठेवीवरती बँक व्याजदर देत नाही. पुढील प्रश्न क्रमांक 11. कोणत्या धातूपासून बनविलेल्या वस्तू या चुंबकाकडे आकर्षिल्या जातात? पर्याय आहेत रबर, निकेल, लाकूड यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब निकेल. हा जो धातू आहे त्याच्याकडे चुंबक आकर्षिले जाते. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 12. अजीवनसत्वाअभावी कोणता आजार होतो? पर्याय आहेत रातांधळेपणा, स्कर्वी, बेरीबेरी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येतंय पर्याय अ रातांधळेपणा जो आहे तो अजीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 13. मांडवी नदीवर कोणता धबधबा आहे? पर्याय आहेत दूधसागर, मर्लेश्वर, रंधा एकही नाही. या प्रश्नाचं उत्तर येतंय पर्याय अ दूधसागर हा जो आहे धबधबा तो मांडवी नदीवर येतो. पुढे बघूया. प्रश्न क्रमांक 14. संविधान समितीच्या सदस्य खालीलपैकी कोण नव्हत्या? पर्याय आहेत सुचिता कृपलानी, सुब्बलक्ष्मी, सरोजिनी नायडू यापैकी नाही. याचं उत्तर येते पर्याय ब सुब्बलक्ष्मी या सदस्य नव्हत्या. सुचिता कृपलानी, सरोजिनी नायडू या ज्या होत्या ते समितीचे सदस्य होत्या. पुढील प्रश्न क्रमांक 15. कोणती नदी ही अरबी समुद्रास मिळते? गोदावरी, भोगावती, यमुना, गंगा. या प्रश्नाचं उत्तर येते भोगावती ही जी आहे नदी ती अरबी समुद्रास मिळते.
पुढे बघूया प्रश्न क्रमांक 16. हिंदी भाषेच्या विकासाचे निर्देश डॅश डॅश या कलमामध्ये आहेत. 251, 351, 240, 340. तर या प्रश्नाचं उत्तर येतं आहे पर्याय ब 351 हे जे कलम आहे त्याच्यामध्ये हिंदी भाषेचे जे विकासाचे निर्देश आहेत ते दिले गेले आहेत. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठे कोठे आहे? पर्याय आहेत अमरावती, औरंगाबाद, नाशिक आणि अहमदनगर. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय ब औरंगाबाद या ठिकाणी उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहे ते आहे. पुढील प्रश्न क्रमांक 18. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जन्मभूमी ही कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत अमरावती, बुलढाणा, अकोला, नागपूर. या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ अमरावती या ठिकाणी संत तुकडोजी महाराज यांची जी जन्मभूमी आहे ती या जिल्ह्यामध्ये आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. नागपूर हे राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे शहर आहे. मुंबई, कोलकाता, मुंबई, दिल्ली, मुंबई, चेन्नई यापैकी नाही. याचं उत्तर येते पर्याय अ मुंबई, कोलकाता हे जे शहर आहे तेथे नागपूर येथे राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे शहर आहे. पुढे बघूया प्रश्न क्रमांक 20. पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात? पर्याय आहेत परिवलन, परिभ्रमण, गती एकही नाही. या प्रश्नाचं उत्तर येतं परिभ्रमण असं. या प्रश्नाचं उत्तर येतं परिवलन पर्याय अ. पृथ्वी जेव्हा स्वतःभोवती फिरते तेव्हा तिचं परिवलन असतं आणि जेव्हा ती सूर्याभोवती फिरते तेव्हा तिचं असतं परिभ्रमण. तर याच्यामध्ये कन्फ्यूज होऊ शकतं. स्वतःभोवती फिरते तेव्हा होतं परिवलन आणि जेव्हा सूर्याभोवती फिरते तेव्हा असतं तिचं परिभ्रमण. तर या दोन्ही ज्या संकल्पना आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवा. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 21. राष्ट्रीय काँग्रेसच्या मावळा नेत्यांना ओळखा. राजगुरू, बिपिनचंद्र पाल, मोतीलाल नेहरू, दिनशा वाजशा. तर या प्रश्नाचं उत्तर येतं आहे दिनशा वाजशा हे जे आहेत ते राष्ट्रीय काँग्रेसच्या मावळा नेते त्या ठिकाणी होते. तर पर्याय ड या ठिकाणी बरोबर येतोय. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 22. मोरेश्वर अभ्यंकर हे डॅश डॅश येथील होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते होते. पर्याय आहेत विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर जर आपण बघितलं तर ते येते विदर्भ अ हे मोरेश्वर अभ्यंकर येथे होम रूलचे सक्रिय कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 23. इटियाडोह डॅम कुठे आहे? पर्याय आहेत चंद्रपूर, नागपूर, गोंदिया यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येतं आहे पर्याय क गोंदिया या ठिकाणी इटियाडोहा जो डॅम आहे तो आहे. तर हे लक्षात ठेवा. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 24. भीरा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहेत रायगड, ठाणे, रत्नागिरी यापैकी नाही. तर या प्रश्नाचं उत्तर येते पर्याय अ रायगड हे जे आहे तिथे भीरा प्रकल्प जो आहे तो या जिल्ह्यामध्ये येतोय. पुढे बघूयात प्रश्न क्रमांक 25. किसान सभेचे पहिले अधिवेशन कोठे भरले? पर्याय आहेत पुणे, मुंबई, ठाणे यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर येतं आहे पर्याय क ठाणे या ठिकाणी किसान सभेचं जे पहिलं अधिवेशन आहे ते भरलेलं आहे. तसंच आपण जर बघितलं तर ठाणेमध्ये टिटवाळा या ठिकाणी हे जे किसान सभेचं पहिलं अधिवेशन आहे तर त्या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि ही जी सभा होती ती प्राध्यापक NG रंगा हे जे होते त्यांच्या प्रयत्नामधून ही सभा स्थापन झाली होती आणि त्या सभेचे जे अध्यक्ष होते ते होते सहजानंद स्वामी सरस्वती. तर हे तुम्ही अध्यक्ष त्यांचे लक्षात ठेवा. आणि हे जे अधिवेशन होतं त्या अधिवेशनाला शेतकऱ्यांचे जे हक्क आहेत ते सादर करण्यात आले होते आणि त्याचा जो जाहीरनामा आहे तो राष्ट्रसभेने त्या ठिकाणी स्वीकारलेला होता. तसंच आपण जर बघितलं तर या ठिकाणी हे जे अधिवेशन होतं ते कधी झालं होतं तर ते 12 जानेवारी 1945 यावर्षी ते झालं होतं. तर हे पण तारीख लक्षात ठेवा 12 जानेवारी 1945. आपणास जर या व्हिडिओची PDF फाईल हवी असेल तर आपण www.officersonlineacademy या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ती डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर विषयांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या देखील त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षा विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या देखील त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. तर त्या वेबसाईटवरती जाऊन
तुम्ही त्या विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या ठिकाणी बघून घेऊ शकता. तसेच जे काही मागील सराव प्रश्नसंचाचे पुढील आणि मागील भागाच्या PDF फाईल्स ज्या आहेत त्याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या आहेत, तर त्या तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला? जर तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा आणि ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जेव्हा न्यू व्हिडिओज अपलोड केले जातील त्याचे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तुमच्या जर काही सूचना असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकताय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.